26 ऑगस्ट 2024 हा तोच दिवस होता ज्या दिवशी सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली। लाखो शिवप्रेमी या घटनेमुळे हळहळले, तीव्र संताप व्यक्त झाला। पण आता अवघ्या महिन्याभरात त्याच ठिकाणी शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्यात। हा पुतळा असेल आधीपेक्षा उंच आणि भव्य। 4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनाचा औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 28 फुटी उंच पुतळ्याचं मालवणच्या राजकोट किल्ल्यावर अनावरण झालं। पण अवघ्या 8 महिन्यात 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला। शिवप्रेमी आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। पण आता याच ठिकाणी पुन्हा एकदा शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम विभागानं केली आहे। त्यासाठी 20 कोटी रुपयांचं टेंडरही काढलं गेलंय। नव्याने पुतळा हा उभा करणं आणि लवकरात लवकर पुतळा उभा करणं अशी मागणी ही सर्व स्तरावर सर्व शिवप्रेमी असतील किंवा सर्व विविध संघटना असतील, पक्ष असतील या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती। आणि म्हणून काही तज्ञ मंडळी यामध्ये त्याची एक कमिटी तयार करण्यात आली आणि नक्की हा पुतळा कशा पद्धतीचा असावा आणि कशा पद्धतीने त्यामध्ये काम करावं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा नवा पुतळा कसा असेल तेही आपण जाणून घेऊया। शिवरायांचा नवा पुतळा हा सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवरती उभारला जाणार आहे। या पुतळ्याच्या कामामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी शासनानं निकषांची 500 पानांची निविदा तयार केली आहे, काढलेली आहे। पुतळ्याच्या पायापासून ते डोक्यापर्यंतची उंची 60 फूट इतकी असेल। शिवरायांच्या उजव्या हातामध्ये तलवार आणि डाव्या हातामध्ये म्यान अशा स्वरूपाचा हा पुतळा असणार आहे। या पुतळ्याचं आयुर्मान म्हणजे आयुष्य हे 100 वर्ष इतकं असेल। स्टीलचा वापर केलेल्या भक्कम चबुतऱ्यावरती हा पुतळा उभारण्यात येईल आणि पुतळा उभारल्यानंतर पुढची 10 वर्ष पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असणार आहे। तर सरकारनं काढलेल्या सगळ्यात निविदेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा पुतळा 6 महिन्यामध्ये उभारला जावा। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की पुतळा उभारणीच्या कामात पुन्हा एकदा घाई केली जाते का। डिसेंबरमध्ये जो पुतळा उभारण्यात आला त्याची जबाबदारी जयदीप आपटे या शिल्पकाराकडे होती। जून 2023 मध्ये जयदीपला शिवरायांचा पुतळा उभारण्याचं कंत्राट मिळालं। जयदीप आपटेकडे त्याआधी असा भव्य पुतळा उभारण्याचा कोणताच अनुभवही नव्हता। त्यात इतका भव्य पुतळा उभारण्यासाठी जेमतेम 6 महिन्यांचा वेळ जयदीप आपटेला मिळाला। त्यामुळे पुतळ्याच्या उभारणीत अनेक त्रुटी राहिल्या आणि पुढे नको ते घडलं। तर जयदीप आपटे सध्या तुरुंगामध्ये आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। पण त्या चौकशीचा अहवाल आलेला नसताना पुन्हा घाईघाईनं पुतळा का उभारला जातोय असा सवाल स्थानिक नेत्यांनी उपस्थित केला। महाराजांचा पुतळा पडला त्यासाठी शासनाने नेमलेली समितीचा अहवाल अद्याप कुठे प्रसिद्ध झालेला नाही। शासनाने नेमलेली समिती जी आहे त्या समितीने याच्यात काय निष्कर्ष काढलेला आहे, त्यानंतर हा पुतळा बनवण्याला अटक झाली, पण त्याच्यावरती जामीन होण्यापूर्वीच हा पुतळा घाई गडबडीत घाई विसर्जित करण्याचा प्रयत्न होऊन परत जर अशा प्रकारचा पुतळा बनवण्याचा प्रयत्न झाला तर या शासन महाराजांकडून त्याला क्षमा मिळणार नाही। तर महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनात शिवरायांना आदराचं स्थान आहे। ज्या मालवणात पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली त्याच मालवणात खुद्द शिवरायांनीच उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला आजही ऊन, वारा, पाऊस आणि समुद्राच्या लाटा झेलत तब्बल 350 वर्ष भक्कमपणे उभा आहे। याचाच आदर्श घेऊन आधीच्या चुका टाळून आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतीही घाई गडबड न करता पुतळ्याची नव्यानं उभारणी झाली तर प्रत्येक शिवप्रेमी याचं स्वागतच करेल। आणि यापुढची बातमी आहे पंकजा मुंडेंना वाटत असलेल्या खंताची। तर पंकजा मुंडे यांनी काय म्हटलंय तर राज्यामध्ये सध्या विधानसभेचं वारं वाहत आहे। आपल्या परिवारातील कुणाला तरी तिकीट मिळावं अशी प्रत्येक नेत्याची इच्छा असते। लोकसभेत भाजपनं तिकीट कापलेल्या प्रीतम मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी शक्यता आहे। त्याबद्दल आमदार पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीमध्ये मलाच कुठेच जागा नाहीये म्हणून मी विधान परिषदेवरती गेले आहे। प्रीतम मुंडेंबाबत आपण आता काहीच बोलणार नाही, त्यांच्याबाबत पक्षच निर्णय घेईल असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे असंही पंकजा मुंडेंनी सांगितलंय।
पक्षात मी कुठली भाष्य आता करू शकत नाही. माझी भूमिका सगळ्यांना माहित होती, माझ्यासाठी सोडावी लागली नाही. मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे. तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही. पक्ष जो निर्णय घेईल, आता युतीमध्ये मलाच जागा नाही की त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. विषय जेव्हा असा येईल तेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू, तेव्हा संघटनेचं काम करायची गरज असते तेव्हा संघटनेचं काम करू. 5 वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्याचे संस्कार आहेत.